मी प्रणव भोसले चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज माझी मम्मी काय रेसिपी बनवते ते बघूया। मम्मी आज तू काय बनवते जेवायला? आज मी कढी भजी बनवते। तर त्याच्यासाठी पहिले आपण भजी बनवून घेऊया। भजीला बेसन लागेल, सोडा लागेल, खायचा सोडा येतो थोडासाच टाकायचा, हळद लागेल, मीठ आणि पाणी। तर पहिले आपण भजीचं पीठ रेडी करून घेऊया। तर सोडा टाकूया, थोडासाच टाकलाय मी, जास्त नाही टाकलाय, किंचित। हळद पण अर्धा चम्मच टाकायची, थोडीशी। मीठ 1 चम्मच आणि पाणी। आता हे भजीचं पीठ रेडी झालंय। चांगलं हलवून घ्यायचं, जास्त हलवणार तेवढे छान भजी होतात। आता इथे तेल पण मी तापायला ठेवलेलं आहे। तर आपण भजी टाकूया। भजी कसेही वाकडे तिकडे आले तरीही चालतात, कारण ते आपल्याला फक्त कढीमध्ये टाकून खायचेच असतात। पण हे कढी आणि भजी खूप सुंदर लागतं, कॉम्बिनेशन मस्तच लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि माझ्या पद्धतीत तर तुम्ही ट्राय करूनच बघा, कारण कढी खूप सुंदर लागते। हे बघा आपली भजी लेट होतात आहेत। हे काय भजी आता आपले रेडी झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। प्लेट मध्ये काढूया। आता आपण ते सगळे भजी टाकूया। बोलला बाबा। आता आपले भजी सर्व रेडी झालेले आहेत। आता आपण ते एका प्लेट मध्ये काढूया। आता आपले भजी रेडी झालेले आहेत। हे साईडला ठेवूया। आता आपल्याला कढी घ्यायची। त्याला लागेल मीठ, कांदा, कोथिंबीर, मिरची, लसूण, कढीपत्ता आणि जिरं आणि दही। आता आपल्याला ह्याचं थोडं वाटण करावं लागेल। ह्यात टाकायची मिरची, तुम्हाला जितकी तिखट हवं आहे तेवढी मिरची, ह्यातली थोडी कोथिंबीर आणि 4-5 पाकळ्या लसूण। बाकीचे लसूण आपल्याला फोडणीला टाकायचं आहे। मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाका आणि हळद 1 चम्मच आणि थोडासा जिरं, अर्धा चम्मच जिरं, अर्धा म्हणजे 1 चम्मच टाकलं तरी चालेल। आणि ह्याचं वाटण करायचं आणि ह्यात थोडं दही टाकायचं। दही टाकून वाटण करायचं। आता ह्याचं वाटण करायचं आपल्याला। आता आपलं वाटण रेडी झालंय। आता आपण हे कुकर टाकायला ठेवलं मी, तो त्याच्यामध्ये तेल टाकते 1 चम्मच। आता तेल आपलं तापलंय। तर सॉरी, मी व्हिडिओमध्ये मोहरी सांगायची विसरली। मोहरी 1 चम्मच चांगली फुलून द्यायची। तेल तापलेलं ना, त्यामुळे कशाला बोलली, हे कच्चीला असतं ना। जिरं 1 चम्मच, लसूण, कढीपत्ता,
आता कांदा टाकायचा आपल्याला. कांदा एकच घेतलेला. कांदा पण जास्त नाही भाजायचा, नॉर्मली भाजायचा. आता कांदा आपला झालेला आहे. आता हे वाटण केलंय ते आपण टाकूया. आता ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलंय. तुम्हाला जितकी कढी बनवायची आहे तेवढं पाणी टाकायचं आणि थोडी पातळच करायची. खूप सुंदर लागते. अशा पद्धतीत तुम्ही नक्की करून बघा, पण आवडेल. हा, हे आता मी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जितकं हवं आहे ना पातळ वगैरे तसं करायचं. कढी जरा पातळच ठेवायची, म्हणजे प्यायला भजी टाकून पिण्यासाठी खूप छान लागतं. प्रणवत नाही, पण त्याच्या पप्पांना खूप आवडते. मग त्यांनीच आज सांगितलं मला. मग आज मी कढी भजी केलं. आणि कढीला जास्त उकळी आणायची नसते, थोडीशीच उकळी आणायची, म्हणजे एका उकळीला बंद करतात. जास्त उकळी आणली की मग दही फाटतं, त्यामुळे हे नाही करायचं. आणि मग नंतर आपली कढी झाली की मग त्यात कोथिंबीर टाकायचं. मग कढी भजी आपलं रेडी. हे बघा उकळी आली आहे. मी गॅस बंद केलं आहे, आपली कढी फाटेल त्यामुळे. आणि कोथिंबीर टाकायची की आपली कढी आता सर्व करायला रेडी आहे. आता प्रणव सांगेल खाऊन कशी झाली आहे. हे बघा आता मम्मीने झाकण ठेवलंय. आता मम्मीने कोणते ब्लाऊज शिवलेत डिझाईनची दाखवतो तुम्हाला. हा मम्मीने शिवलेला ब्लाऊज आहे. ह्याची डिझाईन बघा. हा कटोरी ब्लाऊज आहे. हे बघा आता कढी आपली रेडी आहे. आता ही प्रणवला सर्व करून देते. आधी भजी 2-3 भजी असे टाकायचे, म्हणजे ते खाताना छान लागतं. असे तोडून टाकायचे, म्हणजे त्याच्या आतपर्यंत जातं आणि ते छान लागतं. आणि आता आपण कढी देऊया त्याला. तुम्ही पण अशी नक्की करून बघा आणि टेस्ट करून आम्हाला कमेंट करा कशी लागते ती. आता मी तुम्हाला टेस्ट आता कढी रेडी झाली. आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी आहे. गरम आहे. मस्त झाली आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब